तुमच्यासाठी जर निर्णय बनाचा आवाज एक दोन प्रश्न आहे साधे दोन प्रश्न आहेत सर. साधा प्रश्न विचारायला आलोय मी. निर्णय बनवून सभा तर तुम्ही ऐकून घेऊ शकता. समजते इथं जनता आहे. मी प्रश्न विचारायला डायरेक्ट विचारतो सर. काय काय म्हणताय म्हणून माझा एक प्रश्न होता सर. तुम्ही येण्याआधी इथं जे तुम्ही सूत्रसंचालन करत होते त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय सभा नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट. पण याचे स्पॉन्सर्ड तुषार कामटे आहेत, राष्ट्रवादीने बुक केलेलं होतं. त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचा मी जाहीर निषेध करतो. कारण निर्भय सभा आम्ही 75 ऐकल्यात पहिल्या. ओके, तर सगळ्यात पहिले मी या गोष्टीचा निषेध करतो. आणि दुसरी गोष्ट सर, तर 75 निर्भय सभा झालेल्या आहेत आपल्या 78 झाले. सगळ्यांनी 75 सांगितल्या, तुम्ही 78 आजच्याच नाही 3च्या खालीवर होईल. सर बीजेपीचं 1% पण मतदान झालेलं नाहीये, जागा पडल्या. ओके, हा फॅक्ट फिगर सांगते. भारत निवडणूक आयोगाच्या आकडेवारी सांगतायत 1%ही मतदान झालं नाहीये, जागा पडल्या. आणि दुसरी गोष्ट, जर महाविकास आघाडीच्या तुम्ही मतं द्या म्हणले तर सर इथल्या मुस्लिमांनी आणि इथल्या एससीनी बरोबरून मतं दिली. त्याची फिगर्स तुम्हाला माहिती आहे. जर दिले असतील तर ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने एससीला आणि मुस्लिमांना प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात काय दिलं. एससीचं द्या सोडून, मुस्लिमांनी जर एवढं भरभरून जर चालवलं असेल की महाविकास आघाडी असं ते कोणी नाकारू शकत नाही इथं, तर मुस्लिमांना किती महाविकास आघाडीने प्रतिनिधित्व दिलं. आणि तिसरी गोष्ट सर, आज आता नांदेडमध्ये बाय इलेक्शन आहे. ओके, त्या बाय इलेक्शन मध्ये 2 सख्खे भाऊ, एक बीजेपीतनं उभारतो आणि काँग्रेसमधून उभारतोय. ही कुठली भाषा आहे आणि तो कोणाला निर्भय बनवतो. आणि तिसरी गोष्ट, ज्या उमेदवाराचा तुम्ही उल्लेख केला सर आल्या त्या उमेदवार, तर तुम्ही सर आरएसएसला विरोध करताय, बीजेपीला विरोध करताय. त्या उमेदवार त्यांच्या परिचय पत्रामध्ये लिहिले की मी संघाच्या शाखेत तयार झाले, नमस्ते सदावत केले म्हणते मी, आणि मी संघाच्या शाखेतनं मला नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व भेटलंय हे त्यांच्या परिचय पत्रात नमूद केलंय. तर तुम्ही त्यांची भूमिका आता मला सांगा की मी आल्याला त्यांचं नाव घेतलंय, कारण त्यांच्या परिचय पत्रात क्लिअर कट मेन्शन केलेले त्यांनी. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट सर सगळ्यात महत्वाची, आता पूर्ण का हे विचारून हा प्रश्न 2 मिनिटं, हा प्रश्न मला विचारायचा नव्हता पण तरी मी वैयक्तिक विचारतो सर. तुमच्या मुळव्याधाचं ऑपरेशन झालंय, येस आहे मग झालंय का ऑपरेशन मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी भाषण आपलं विश्वमत चौधरी सरांचं सुरू होणार आहे, सगळ्यांनी बसून घ्यायचं. काही मुद्दा नाहीये, आपल्या आपल्या जागेवर बसून घ्या. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या, आपलं आपण भाषण चालू ठेवूया. माझी नम्रतेची विनंती आहे सर्वांना. जागेवरती बसून गेले पोलीस प्रशासनाचं आहे ते त्यांना सहयोग करतील आणि या ठिकाणी शांतता निर्माण होईल. माझी सर्वांना विनंती आहे. पोलीस दादा मी भाषण सुरू करतोय. मी कालचा माझा व्हिडिओ बघा आणि आता फक्त एक प्रश्न आपल्या पुढे, आपण संघ परिवारात की आपण संविधान परिवारात एवढा प्रश्न आपल्या पुढे पोलिसांना
अरे तू पैसे मला वाटत ना तुम्हाला इथं एसटी वाले बसणार सगळ्यांना तुमची अवकाश पाहिजे ना द्यायची तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे द्या उत्तर मला मी देतो उत्तर संविधानिक अधिकार मी व्यवस्थित प्रश्न विचारला बोललं पाहिजे ना निर्भय द्या उत्तर का केले पळून आरएसएसच्या उमेदवाराला पाठिंबा देता का तुम्ही सुपारी घेऊन पाकिट घेऊन आलेली लोक आहेत दलिंदर पाकिट मार लोक आहेत प्रतिष्ठा माझी प्रतिष्ठा मला माहिती आहे संविधानिक अधिकारी प्रश्न विचारला मी चुकीचा विचारला